Hello students, welcome back. We have just completed chapter application of derivative, and now from today's lecture we have to forward for the new chapter. So from the calculation part we have completed function, limits, continuity, differentiation and application of derivative. Next chapter is regarding with integration, indefinite integration, definite integration and so on, differential equation, right? So instead of moving that part, we will switch on to the section number 1, that is trigonometric equation. आता बोलल्यासारखं आपण आता ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे 12th स्टँडर्ड मधला. त्याचा पर्पज काय आहे? बिफोर स्टार्टिंग चॅप्टर इंटिग्रेशन, ट्रिग्नोमेट्रीच्या काही न्यू कन्सेप्ट आपल्याला ऍड करून घ्याव्या लागतील ज्या 12th सिलेबसच्या रिलेटेड आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टर हा सोपा जाईल. आणि जो डिफरन्शिएशन मधला काही पार्ट आपण स्किप केला होता जो प्युअरली रिलेटेड होता इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन बरोबर, तो सुद्धा तुम्हाला त्या स्टाईलचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. इंटिग्रेशन मध्ये सुद्धा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे इंटिग्रेशन असे काही क्वेश्चन त्यात ऍड होतील. सो दॅट आपण आता इंटिग्रेशन कडे न वळता आपण ट्रिग्नोमेट्रीकडे टर्न करूया. त्याने तुम्हाला काय होईल, थोडासा चेंज पण होईल. ओके, ज्यांचं अजून डिफरन्शिएशन ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अजून काही क्वेश्चन मार्क असेल तर ते पटापट तुम्ही कंप्लीट करून घ्या. काही डाऊट्स असतील तर मला विचारा आणि आपण आता ट्रिग्नोमेट्रीकडे मूव्ह करूया, राईट. पण जेव्हा आपण इंटिग्रेशन चॅप्टर स्टार्ट करणार आहे तेव्हा मात्र तुम्हाला परत रिपीट करेन मी, डिफरन्शिएशन वरती कमांड असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टर कडे चांगल्या पद्धतीने मूव्ह करता येईल. थोडासा तुम्हाला मध्ये गॅप पण मिळतोय, जर अजूनही काही वीक पडला असेल तर त्याला तुम्ही स्ट्रॉंग करून घ्या. परत परत सांगतोय, डाऊट्स असेल तर बिंदास मला विचारा, त्याला तुम्ही कुठल्याही गोष्टीला स्टे करू नका. Trigonometry, this part we have to see right now. It is from your 12th standard chapter. It is called as trigonometric function. In this chapter what we have to see, obviously जे तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये जो तुम्ही ट्रिग्नोमेट्री चॅप्टर शिकलेला आहात, ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2, त्यातले A to Z सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे तुमचे फॉर्म्युला नोटबुक असेल तर त्यातनं ते फॉर्म्युला नोटबुक मधले फॉर्म्युले रिवाइज करा, समोर घ्या, ते परत एकदा 12th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये सगळे फॉर्म्युले लिहायला चालू करा, म्हणजे ते तुम्हाला ते सगळे मेमरी मध्ये फिट बसून जातील. ठीक आहे, मी परत आता थोड्यानी काही फॉर्म्युल्यावरती आपण रिपिटेशन करणार आहोत की जेणेकरून त्याच्यावरती तुमची कमांड क्रिएट होईल. पण बिफोर दॅट आपण या चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत त्याकडे आधी बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन एक कुठला तरी व्हॅल्यू दिली असणे ट्रिग्नोमेट्रीची, सपोज साइन थिटा इज इक्वल टू 1/2 और साइन एक्स, एक्स अँगल असेल तर साइन एक्स इज इक्वल टू 1/2. सो व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॉट विल बी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ एक्स, राईट. like that we will see questions. Okay, after principal solution we will find general solution also. Okay, general solution. आता जी बॅच 12th स्टँडर्ड म्हणून पास आउट होणार आहे, राईट, त्यांच्या बोर्ड एक्झाम मधून जनरल सोल्युशन हा पार्ट रिड्यूस केलेला होता, ते पण आपण तो बघणार आहोत. कारण तुमच्यासाठी कुठला पोर्शन रिड्यूस होणार का नाही होणार त्याचं अजून कन्फर्मेशन नाहीये. सो आपण बेटर वे सगळ्या चॅप्टर्सना, सगळ्या कन्सेप्टला आपण टेस्ट करणार आहोत, जे आपण डिफरन्शिएशन सुद्धा केलेलं आहे आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुद्धा केलेलं आहे. आपण सगळा पार्ट शिकतोय कारण आपल्याला बऱ्याचशा एंट्रन्स एक्झाम द्यायच्या, त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, राईट. सो जनरल सोल्युशन. आफ्टर जनरल सोल्युशन वी विल सी पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, जसं आपण आता लिस्ट आउट करूयात पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स नंतर आपण ट्रायंगलशी रिलेटेड काही कन्सेप्ट बघायचे आहेत, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल.
ओके, आता या प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये काय काय येणार आहे त्याला आपण थोडंसं व्ह्यू करूया. त्यातला पहिला असतो तुमचा साइन रूल. ओके, साइन रूल बद्दल आपण लर्न करणार आहे. आफ्टर दॅट कोसाइन रूल. ओके, लगेच पुढे टॅन रूल, कॉट रूल तसं काय नाहीये, ओनली साइन रूल अँड कोसाइन रूल. आणि थर्ड तुमचा असतो याला सिमिलर प्रोजेक्शन रूल. हे सगळे फॉर्म्युलेज आहेत ट्रायंगल एबीसी बद्दलचे, ते आपण एक एक पुढे बघत जाणार आहे. आफ्टर दॅट वी विल सी एरिया ऑफ ट्रायंगल. राईट, एरिया ऑफ ट्रायंगल. आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल कुठे कुठे बघितले होते, 1/2 बेस इंटू हाईट, किंवा युझिंग कोऑर्डिनेट्स we can find area of triangle using determinants also, right? x1 y1 x2 y2 x3 y3 1 1 1 determinant. त्यातून जो आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल मिळतो 1/2 बेस इंटू हाईट हा तुमचा रेग्युलरच झाला. पण त्यात पण तुम्हाला युझिंग टू साइड्स, दोन साइड दिल्या असतील आणि मधला अँगल दिला असेल, टू साइड्स अँड अँगल बिटवीन टू साइड्स, तर त्याच्यावरून आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड करू शकतो. राईट, त्यात अजून एक एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये एक हिरोज फॉर्म्युला. हिरोज फॉर्म्युला आपल्याला बघायला लागेल. हिरोज फॉर्म्युला हा एरिया ऑफ ट्रायंगलचाच फॉर्म्युला आहे. अजून नवीन एक फॉर्म्युला तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आफ्टर दॅट हाफ अँगल फॉर्म्युले. राईट, हाफ अँगल फॉर्म्युले यात तुम्हाला तिथे गेल्यावर सांगेन मी. साइन a/2 हाफ अँगल म्हणजे काय, a/2 b/2 c/2 साइन a/2 कॉस b/2. यातले काही सिमिलर हाफ अँगल फॉर्म्युले आपण 11th मध्ये सुद्धा बघितले आहे. त्यात सुद्धा प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल कन्सेप्ट होता की ज्यात तुम्ही इन ट्रायंगल एबीसी ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये हा पार्ट झाला होता की साइन a+b/2 किती असतो, कॉस a+b/2 किती असतो, टॅन a+b/2 किती असतो, किंवा साइन a+b, कॉस a+b, टॅन a+b, असे काही आपण फॉर्म्युले बघितलेले होते. ते तुम्ही पटापट रिवाइज करायला स्टार्ट करा आजपासून, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट लेक्चर पासून काय काय नक्की चाललेलं आहे हे डोक्यात गोष्टी फिट बसतील. ओके, अजून एक फॉर्म्युला असतो आपल्याला नॅपियर्स फॉर्म्युला. सगळे फॉर्म्युले आपण पुढे जास्त बघणार आहेत या सगळ्या कन्सेप्ट मध्ये. इट इज रिगार्डिंग युअर प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. राईट, अँड फिफ्थ पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज इनवर्स ट्रिग्नोमेट्री. राईट, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्री सुद्धा त्यात काही पार्ट्स पडतात. प्रिन्सिपल सोल्युशन, देन सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले, डोमेन रेंज, हे त्यातल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट झाल्या. राईट, फर्स्ट तुम्हाला यात काय काय बघायचंय. फर्स्ट डोमेन अँड रेंज हे तुम्हाला माहिती पाहिजे ऑब्विसली, अँड ग्राफ्स. मग पहिल्यांदा रेग्युलर ट्रिग्नोमेट्रीचे ग्राफ बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती पाहिजे की साइन एक्सचा ग्राफ काय आहे, कॉस एक्सचा काय, टॅन एक्सचा काय, सेक एक्स, कोसेक एक्स, कॉट एक्स. तर तुम्हाला मग साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स अप टू कोसेक इनवर्स एक्स हे सगळे ग्राफ तिथे तुम्हाला समजत जातील. आणि डोमेन अँड रेंज या पण कन्सेप्ट तुम्हाला समजायला चालू होतील. राईट, डोमेन रेंज. आफ्टर दॅट प्रिन्सिपल सोल्युशन. यात पण प्रिन्सिपल सोल्युशन्स असतात. वरती आपण प्रिन्सिपल सोल्युशन बघितले. फर्स्ट नंबर थोडंसं सिमिलर आहे आणि थोडासा डिफरन्स इथं राहणारच. राईट, याच्यात काही जनरल सोल्युशन असा काही पार्ट नसतो. अँड फॉर्म्युले, इम्पॉर्टंट फॉर्म्युले. राईट, इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचं ऍप्लिकेशन. राईट, त्याला आपण प्रॉपर्टीज सुद्धा म्हणतो या फॉर्म्युलांना, किंवा रेग्युलर फॉर्म्युला हा वर्ड आला तरी चालेल. तो हा सगळा पार्ट आपल्याला चालू करायचा आहे. बट बिफोर स्टार्टिंग दिस पार्ट, 11th स्टँडर्डचा जो पार्ट होता हा तुमचा परफेक्टच पाहिजे ट्रिग्नोमेट्री मधला. तर तुम्ही याच्यावरती कमांड क्रिएट कराल. तुमचा आजचा रोल काय आहे, मी काही फॉर्म्युलेज तुम्हाला सांगेन, त्या फॉर्म्युल्याचं तुम्ही रिव्हिजन करा, रिपिटेशन करा. इंट्रन्सचं बुक आहे 11th स्टँडर्डचं, त्यातले ट्रिग्नोमेट्रीचे काही क्वेश्चन तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करा. म्हणजे त्याच्यावरती तुमची कमांड क्रिएट होईल. and from next lecture you can get easily whatever I am trying to say or whatever I am trying to teach. राईट, तुम्हाला आज मी काय फॉर्म्युले रिपिटेशन करतोय ते तुम्ही रिवाइज करा, ते डेली लिहायला चालू करा. 11च्या पार्ट मधला 11चं मॅथ्सचं पुस्तक समोर घ्या, त्यातनं काय ट्रिग्नोमेट्री 1 ट्रिग्नोमेट्री 2 चे रॅन्डम क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमची कमांड क्रिएट होईल. आणि मी नेक्स्ट लेक्चर पासून जे काय 12th स्टँडर्डचं शिकवणार आहे त्यातनं तुम्हाला त्या इझिली गोष्टी पिकअप करता येतील. राईट, सो विच आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्री. फॉर्म्युला नंबर 1 टाइप्स. सो अगदीच बेसिक्स डेफिनेशन मधून जायचं का, हा एक पण ऑप्शन आहे. पण स्टील स्टार्ट आपण केलंच आहे, तो बेसिक्स मधूनच जाऊया.
फार त्याला टाळाटाळ करायला नको. Okay, so triangle ABC and this angle is your X. So what we are having? Basic formulae. Which are the basic formulae? That is sin x, cos x and tan x. These are important. So sin x is opposite side upon hypotenuse, AB upon AC. Cos x is adjacent side, BC upon AC. And tan x is opposite side upon adjacent sides, right? आता by properties of triangle, angle A च्या समोरची साइड कुठली असती? स्मॉल a. Small a is length of BC. Opposite of C, it is small c, length of AC. And opposite of B, it is small b. It is your length of AC, right? जो कॅपिटल वर्टेक्स असणार आहे त्याच्या अपोजिटची, त्यालाच तुम्ही स्मॉल लेटर मध्ये घेतलं, ती असते ती लेंथ ऑफ साइड. म्हणजे जर तुम्ही थोडंसं अजून रिवाइज केलं तर साइन एक्स तुम्हाला काय मिळणार आहे? C upon B. What is cos x? That is A upon B. And what is tan x? That is C upon A. That part you have to take in the calculation. Okay. After that, second part, जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते आता आपण बघूयात. राहिलेले अजून बेसिक फॉर्म्युले कुठले असतात आपल्याकडे? फॉर एक्झाम्पल साइन एक्स इज इक्वल टू 1 upon cosec x, right? Or similarly, cosec x is equal to 1 upon sin x, reciprocals. याला तुम्ही काय करू शकता? sin x into cosec x हा तुमचा असतो 1. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ रेसिप्रोकल्स. sin x into cosec x that is equal to 1. सिमिलरली अजून कुठला पेयर असतो तुमचा? cos x is equal to 1 upon sec x, or sec x is equal to 1 upon cos x, or sec x into cosec x is equal to 1. Similarly, tan x is 1 upon cot x, or cot x is 1 upon tan x, or tan x into cot x equal to 1. Right? Properly. Then third type, that is from your, यात तुम्ही अजून एक ऍडिशनल टर्म्स ऍड करू शकता. हा जरा तुमचा 1 2 3 फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3, जेव्हा तुम्ही नंबर सांगू शकता वरती. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला, यातनं तुम्ही 1 2 3 मध्ये कॉट एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स ते तुम्ही लिहू शकता. त्याला परत वेगळं करायची गरज नाहीये. पहिल्यामध्ये आपण हा एक टाकू शकतो 4th one, tan x is equal to sin x upon cos x, right? And fifth number cot x is reciprocal cos x upon sin x. हे सगळ्यांना माहिती आहेत फॉर्म्युले, हे मला माहिती आहे. आपण सगळेच फॉर्म्युले रिवाइज करतोय, त्यामुळे बेसिक्स पासून आपण स्टार्ट केले. अँड थर्ड नंबर स्क्वेअरिंगचे फॉर्म्युले, दॅट इज sin square x plus cos square x equal to 1. जशी पेयर असते तुमची 1 आणि tan आणि sec. 1 plus tan square x is equal to sec square x, and 1 plus cot square x is equal to cosec square x. It is type number 3, right? This part already you have seen in standard 10th. 10वीत झालेले सगळे फॉर्म्युले आहेत. 11वीत आपण याचे सगळे पुढचे फॉर्म्युले बघितलेले होते, राईट? फोर्थ वन मध्ये तुम्हाला काय? ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज. आता मी लिहित बसणार नाही. ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज ऑफ स्टँडर्ड अँगल्स, राईट? स्टँडर्ड अँगल्स तुम्हाला कुठले कुठले घ्यायचे असतात? 0 डिग्री, 30 डिग्री, और 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. आफ्टर दॅट 180 डिग्री, 270 डिग्री, 360 म्हणजे 0 डिग्री. या सगळ्यांचे तुम्हाला अँगल्स माहित पाहिजेत. किंवा और 0 और पाय बाय 6, इट इज पाय बाय 4, पाय बाय 3, इट इज पाय बाय 2, पाय 3 पाय बाय 2, 2 पाय. सेम angles just in radian measurement, degree measurement and
रेडियन मेजरमेंट. या सगळ्यांचे तुम्हाला साइन कॉस टॅन हे बाय डिफॉल्ट माहितीच पाहिजे, त्याला आता कुठलाही एक्सक्यूज नाही. मग ज्याचे माहिती आहेत व्हेरी गुड, ज्यांचे माहित नाहीयेत कन्फ्युज होत आहेत, चार्ट बनवा, त्याच्यात व्हॅल्यूज टाका, डेली रिपीट करा, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या डोक्यात फिट बसतील. राईट. टाइप नंबर 5 that is your graphs of trigonometric functions. ग्राफ तर आपण सगळे बघितले होते विथ डोमेन अँड रेंज. ओके, डोमेन रेंज वरून आपण ग्राफ करतो. फंक्शन चॅप्टर आता ऑलरेडी आपल्याला झालेला आहे. डोमेन इज पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, रेंज इज पॉसिबल व्हॅल्यू ऑफ वाय. राईट. आता इथं क्विक तुम्हाला आयडिया देतो, हे तुम्ही लिहित बसू नका. साइन एक्स चा ग्राफ कसा असतो हे तुम्हाला पटकन स्ट्राईक झाले पाहिजे. साइन एक्स कसा, कॉस एक्स कसा असणार आहे, टॅन एक्स कसा असेल, कॉट एक्स कसा असेल, सेक एक्स कसा असेल, कोसेक एक्स कसा असेल. तुम्हाला आठवते का बघा. पण हे आता मीच करत बसलो तर मग तुम्हाला काय येते असा सगळा प्रश्न आहे. हे तुम्हाला बाय डिफॉल्ट येते तर त्याला ड्रॉ करा, येत नसेल तर 11th स्टँडर्डचं बुक घ्या, त्यातनं त्याला रिपीट करा, त्या गोष्टी तुम्हाला समजतील. राईट. y इक्वल टू साइन एक्स, y इक्वल टू कॉस एक्स, त्याच टाईपमुळे मी एक एक ड्रॉ करतो. साइनचा ग्राफ कसा असतो असा. आता कुठल्या इथं एक्स ची व्हॅल्यू किती आहे, इथं वाय ची व्हॅल्यू किती आहे ते सगळे तुम्ही बघा. कॉस एक्स ग्राफ त्याला सिमिलरली. टॅन एक्सचा ग्राफ कसा असतो, टॅन एक्सचा ग्राफ असतो असा. इथं परत असतो डॉट डॉट डॉट, इथं परत असा ग्राफ तयार होतो. ठीक आहे, डॉट डॉट डॉट. मी जस्ट नेचर तुम्हाला सांगतोय. मग कुठं एक्सच्या व्हॅल्यूज काय आहेत, वायच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या जरा नीट बघून घ्या. ओके, कॉट एक्स त्याला सिमिलर आहे, सेक एक्स आणि कोसेक एक्स. राईट. हा तुमचा असा तयार होतो यू शेप मध्ये. राईट. इकडून हा असा ग्राफ तयार होतो, इकडून हा असा ग्राफ तयार होतो. राईट. इथून हा असा ग्राफ तयार होतो. मग हे सगळे बघून घ्या. तुम्हाला हे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे की ग्राफ नक्की कशी आहे, मग त्याला डोमेन काय आहे, कुठं कुठे आन्सर इन्फिनिटी आहे, कुठं मला एक्झॅक्टली आन्सर मिळतंय. सेक एक्सचं काय, कोसेक एक्सचा. मी आता कोसेक एक्सचा काढलाय, सेक एक्सचा तुम्हाला पुढे काढता येईल. राईट. इथं मिळतो बेटर y इक्वल टू साइन एक्स टेंटेटिव्ह, y इक्वल टू टॅन एक्स, and it is y equal to cosec x. With the help of this you can draw. आता या डोक्यात फिटच बसलं पाहिजे. राईट. 6 नंबर तुम्हाला थोडीशी याच्यावरती तुम्हाला ऍडिशनल कमांड क्रिएट करायची असेल तर हे तुम्हाला ज्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज आहेत जे आपण वरती बघितले आहेत, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज ऑफ स्पेशल अँगल्स. काय स्पेशल अँगल्स आहेत त्याच्या काय ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज जर तुम्हाला काढता यायला तर अजून तुम्ही बेटरमेंटकडे जाऊ शकता. म्हणजे डोक्यात त्या गोष्टी फिक्स पाहिजेत. ओके, जसं तुम्हाला तिथे बघायला मिळेल म्हणजे 7.5 डिग्री हा एक अँगल आहे, 9 डिग्री एक अँगल असतो, 18 डिग्री एक अँगल आहे, 36 डिग्री अँगल आहे. अजून जो पुढे जातो आपण 54 ला जाऊ शकतो. राईट. असे बरेचसे अँगल्स आहेत की स्टँडर्ड जे आपल्याला काढावे लागतात. अगदी 15 डिग्री सुद्धा आहे, आपण बऱ्याचदा लागतो आपल्याला. 60 + 50 75 डिग्री लागतो आपल्याला बऱ्याचदा. म्हणजे असे काही स्टँडर्ड अँगल्स आहेत की जे तुम्हाला साइन कॉस टॅन हे बऱ्याचदा लागतात. सीईटीला थोडीशी पॉसिबिलिटी याची कमी आहे, पण जर तुम्ही जेई मेनला गेलात किंवा अजून थोडंसं हाय लेवलला गेलात तर या टाईपचे क्वेश्चन याची शक्यता असते इथं. जरी तुम्हाला समजा हे फॉर्म्युले नाही आठवले तर तुम्ही ऑन द स्पॉट तयार पण करू शकता. जसं मला साइन 75 विचारलं कुणी, जर मला माहित नसेल तर मी साइन 75 ला स्प्लिट करणार. साइन 30 + 45 डिग्री, देन आय विल यूज फॉर्म्युला साइन ए + बी. ते सॉल्व्ह करून तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे, नो डाऊट. राईट. पण जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही याच्याकडे ऍडिशनल वे मध्ये त्याला बघू शकता. राईट. इट इज 5. दीज आर ऑल फ्रॉम युअर ट्रिग्नोमेट्री 1 बेसिक ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज. राईट. या गोष्टी बाय डिफॉल्ट तुमच्या डोक्यात फिटच पाहिजे. आफ्टर दॅट VI तयार झाला. राईट. देन VII. नाव हिअर फ्रॉम concepts from your trigonometry 2. ओके, सो ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये काय काय फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला तुमचा स्टार्ट होतो ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये, दॅट इज दिस
compound sin A plus B, compound angle formulate, summation of 2. So sin A plus B, next one sin A minus B, third formula cos A plus B, fourth formula cos of A minus B, formula number 5 tan of A plus B. फॉर्म्युला लिहिणार नाहीये ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. जे फॉर्म्युले तुम्हाला एक्झॅक्टली जमतील वेल अँड गुड, जे जमणार नाहीये किंवा जे तुम्ही बघून लिहिणार आहात त्याला स्टार मार्क करा तुमच्या बुक मध्ये, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की हा फॉर्म्युला मी बघून लिहितोय म्हणजे मला याच्यावरती वर्क करायचंय. तुम्ही काय ते मला दाखवणार नाहीये. बाय डिफॉल्ट जे तुम्हाला एक्झॅक्टली जमतील ते चांगली गोष्ट आहे, पण जे जमणार नाही किंवा जे चुकतील लिहिलेले आहेत पण तुम्ही चुकीचे लिहिलेले असेल काय नंतर परत चेक सुद्धा करा, त्याला स्टार मार्क करा की या फॉर्म्युल्यावरती मला अजून काम करायचंय. दॅट्स इट. तुम्हाला तुमचं समजू देत की कुठे कुठे मला इम्प्रुव्हमेंट करायची आहे. राईट. VII मेजर जर तुम्ही पुढच्या काही स्पेशल अँगल्स कडे जर आपण गेलो, फॉर एक्झाम्पल असं लिहितो मी ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज ऑफ angles from quadrants. ओके. फॉर एक्झाम्पल काय काय येतात तुमचे, म्हणजे π/2 मायनस थिटा, π/2 प्लस थिटा, पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, 3π/2 मायनस थिटा and 3π/2 प्लस थिटा, मग 2π मायनस थिटा, 2π प्लस थिटा, म्हणजे त्याला म्हणतो आपण 0 मायनस थिटा किंवा 0 प्लस थिटा. या सगळ्यांचे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉस. साइन कॉस टॅन जरी लक्षात ठेवले ऑटोमॅटिकली त्यांचे रेसिप्रोकल करून तुम्ही बाकीच्या टर्म्स गॅदर करू शकता. याला सुद्धा मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले होते, त्या शॉर्टकटनी जर तुम्ही याला सॉल्व्ह करायचा ट्राय केला तुम्ही त्याला इझिली लिहू शकता. शॉर्टकट्स काय मी तुम्हाला सांगितलं होतं की जिथं रेग्युलर जाऊया वेअर पाय, जिथं पाय इन्व्हॉल्वमेंट आहे, 2π इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा 0 इन्व्हॉल्वमेंट आहे तिथे तुम्हाला साईनचा आन्सर साईनच राहणार आहे, कॉसचा आन्सर कॉसच राहतं, टॅनचा आन्सर टॅनच राहणार आहे. नो चेंज. फक्त प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं ते तुम्हाला ठरवायचंय. ओके. 0 प्लस थिटा काय सांगितलं आता, पाय 2π म्हणजे 0 180 डिग्री याचा जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर साइन थिटाचा साइन पाय प्लस थिटा किंवा साइन पाय मायनस थिटा साइन थिटाच राहतो. फक्त क्वाड्रंट वरती डिपेंड की तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. राईट. आणि हे जर तुम्ही राहिलेल्या याच्यावरती गेला की π/2 π/2 किंवा 3π/2 याचा इन्व्हॉल्वमेंट असेल तर साइन कन्वर्ट होतो कॉस मध्ये, कॉस कन्वर्ट होतो साइन मध्ये, टॅन कन्वर्ट होणार आहे कॉट मध्ये, कॉट विल कन्वर्ट इनटू द टॅन, सेक विल कन्वर्ट इनटू द कोसेक अँड कोसेक विल कन्वर्ट इनटू द सेक. राईट. हा मी तुम्हाला तेव्हा सॉल्व्ह करताना पॅटर्न सांगितला होता. आता जे जे बोलतोय त्यात कुठेही कन्फ्युजन वाटलं किंवा काही आठवलं नाही किंवा काही डाऊट्स असले तर मला बिंदास डाऊट ग्रुप वरती विचारा की जेणेकरून त्याचा तुम्हाला आता कुठेही डोक्यात किंवा मनात डाऊट ठेवायचा नाहीये. राईट. 8 नंबर. नाउ Ix. Now from here what we will do, सो मग आता याच्यावरती जे पुढचे फॉर्म्युले तयार होतात डबल अँगलचे फॉर्म्युले, मग ते फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. ते कुठले कुठले फॉर्म्युले होते तुमच्याकडे, दॅट इज साइन ऑफ 2 थिटा, याचे 2 फॉर्म्युले अवेलेबल आहेत. ठीक आहे. सेकंड कॉस ऑफ 2 थिटा, 1 2 3 4, वी आर हॅव्हिंग 4 फॉर्म्युलेज. राईट. लांब लांबण्याची गरज नाहीये, तुम्ही नंतर लिहालच. फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला, थर्ड फॉर्म्युला, फोर्थ फॉर्म्युला. कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले अवेलेबल आहेत. राईट. सिमिलरली नेक्स्ट वन tan 2 theta. राईट. tan 2 theta. आफ्टरवर्ड फोर्थ नंबर tan 2 theta चा सिंगल फॉर्म्युला आहे. देन ट्रिपल अँगल, दॅट इज sin 3 theta, सिंगल अँगल, cos 3 theta. या सगळ्यांचे एक एकच फॉर्म्युले आहेत. and tan of 3 theta. These are important formulae that you have to remind in your mind. आता याचा दुसरा पॅटर्न येतो sin थीटा, sin 2 थीटा प्रमाणे तुम्ही sin थीटा पण एक्सप्रेस करू शकता सेम पॅटर्न मध्ये. राईट. सिमिलरली 8 तुम्ही cos थीटाला एक्सप्रेस करू शकता. 9 नंबर तुम्ही tan थीटाला एक्सप्रेस करू शकता. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला
11 स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये मिळतील किंवा आपण सुद्धा घेतले होते, नोटबुक मध्ये तुम्हाला मिळतील, एंट्रन्सच्या बुक मध्ये अवेलेबल आहेत, ते चेक करा. तो हे करत 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 तुम्हाला इथं पुढे जाता येईल. राईट. तो हे तुम्हाला काही स्पेशल कन्व्हर्जन आहेत, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा या स्टाईलमध्ये तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचं वर्किंग करावं लागेल. जसे इथं 2 फॉर्म्युले आहेत तसे इथं पण 2 येणार, तसे इथं पण 4 येणार. फक्त थिटाला थिटा बाय 2 करायचे. फॉर एक्झाम्पल मी लिहून दाखवतो. तर तुमचा पहिला फॉर्म्युला असेल sin 2 theta is 2 into sin theta into cos theta. sin theta किती येणार? sin theta तो हाफ अँगल करायचा आहे, म्हणजे 2 into sin theta by 2 and cos theta by 2. बाकीचे फॉर्म्युले तुम्ही कम्प्लीट करू शकता. अजून एक यातला कुठला फॉर्म्युला असतो? अजून एक फॉर्म्युला आहे 2 tan theta upon 1 plus tan square theta. So here 2 into tan theta by 2 upon 1 plus tan square theta by 2. Similarly, you can complete your remaining formula. Right? It is number 9. म्हणजे आता cos to theta वरून अजून काही पुढे वेगवेगळे फॉर्म्युले तयार होतात, ते आपण त्या वेळेला बघूयात. अजून कुठं काय आपण त्याला काय करता येते ते मी लिहून ठेवतो. याच्याच काही स्पेशल कॅटेगरी, दॅट इज 10 नंबर, 1 plus cos 2 theta and 1 minus cos 2 theta. हे cos 2 theta चे जे फॉर्म्युले आहेत त्यातूनच हे तुमचे तयार होतात. ठीक आहे. तुम्ही ते फॉर्म्युले कंप्लीट झाल्यानंतर ते तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जातील. ओके. इट इज नंबर 9. नाउ 10 नंबरचा पॅटर्न. त्यात काय येणार आहे? नाउ वी विल कम टू द फॅक्टरायझेशन मेथड्स. फॅक्टरायझेशन मेथड मध्ये कुठले कुठले फॉर्म्युले येतात? फर्स्ट नंबर sin c plus sin d. Okay. Second number sin c minus sin d. Third number cos c plus cos d. And fourth number cos c minus cos d. फॉर्म्युले कंप्लीट करा. आता याच्यात पुढे अजून ऍडिशनल फॉर्म्युले येतात. Formula number 5, that is reverse formula. 2 into sin A cos B. 6 number 2 into cos A sin B. 7 number 2 into cos A cos B. And 8 number 2 into sin A into sin B. This formula you will get. These are the factorization formulae. Right. And then last one that we have discussed before also, trigonometries or property of triangle. Property of triangle म्हणजे यात तुमचा काय कन्सेप्ट असतो? तुमचा असतो इन ट्रायंगल ABC A plus B plus C किती असतो? पाय. त्याला जर तुम्ही डिवाइड केलं तर A/2 plus B/2 plus C/2 is equal to π/2. या जर कन्सेप्ट बघितल्या तर यातनं तुमचे काय फॉर्म्युले तयार होतात ते पण तुम्ही एकदा रिवाइज करून ठेवा, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. पहिल्या नंबरचा फॉर्मॅट तुमचा असतो साइन ऑफ B plus C. असे मग पुढे वेगवेगळे तयार होत जातात. राईट. सिमिलरली कॉस ऑफ किंवा A plus B घ्या. B plus C ला डायरेक्ट जाण्यापेक्षा स्टार्टिंग रेडी करूयात. साइन ऑफ A plus B, कॉस ऑफ A plus B, and third one tan of A plus B. Right. Similarly, fourth one 4, 5 and 6 with half angle. Sin of A/2 plus B/2, cos of A/2 plus B/2, and tan of A/2 plus B/2. These 6 formulae we are having. Right. जसं A plus B आहे तसे अँगल तुम्ही चेंज करू शकता. B आणि C घेऊ शकता, C आणि A घेऊ शकता. मग पुढचा जो व्हॅल्यू चेंज होत जाते. राईट. मग हे सगळं सॉल्व्ह करा. काय काय ते बघा. दीज आर 11 फंडामेंटल्स. राईट. दीज आर 11 टाइप्स फ्रॉम युअर स्टँडर्ड 11. राईट. त्यामुळे 11च्या चॅप्टर्स मध्ये या 11 पॅटर्न्स वरती तुमची कमांड क्रिएट झाली पाहिजे. देन यू विल अंडरस्टँड कन्सेप्ट फ्रॉम स्टँडर्ड 12. राईट. स्टँडर्ड 12 चे कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. मी तुम्हाला वेळ देतोय. यास तुम्ही याच्यावरती काही करून तुमची कमांड क्रिएट करा.
काही क्वेश्चन सॉल्व्ह करा तुमच्या एंट्रन्सच्या बुक्स मधून 11 स्टँडर्डच्या ट्रिग्नॉमेट्री 1 ट्रिग्नॉमेट्री 2 काही क्वेश्चन तुमचे रिवाइज करता येतील. काही डाऊट वाटले तर मला पाठवा, म्हणजे उद्यापासून जे आपण स्टार्ट करणार आहे ते तुम्हाला पटापट गोष्टी समोर असतील. आणि उद्याचं जे काय तुम्ही लेक्चर बघणार असाल त्याच्यासाठी सगळे फॉर्म्युल्यांचे जे काय कम्प्लीट झालेले फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युला नोटबुक तुमच्या समोर पाहिजे, म्हणजे त्यातून तुम्हाला पटापट स्ट्राईक होईल की कुठल्या क्वेश्चनला कुठला फॉर्म्युला आपण युज करतोय, राईट. आणि मग 12वीचे परत अजून काही ऍडिशनल फॉर्म्युले याच्यात ऍड होऊन जातील. ओके, फॉर टुडेज वर्किंग यू हॅव टू टेक पार्ट ऑफ स्टँडर्ड 11 फॉर्म्युले अँड फॉर्मॅट्स. ओके, हे सगळे फॉर्म्युले परत आपल्याला यातले बरेच फॉर्म्युले आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये डिफरन्शिएशन यूज केलेले आहे, ऍज वेल एज आपल्याला इंटिग्रेशन मध्ये सुद्धा यातले बरेच फॉर्म्युले लागणार आहेत. याच्यावरती तुम्ही कमांड क्रिएट करा, आणि ज्यांचं अजूनही डिफरन्शिएशन किंवा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधले काही पॅटर्न्स क्वेश्चन राहिले असतील तर ते बघा, सॉल्व्ह करा. वेळ मिळालेला आहे तुम्हाला, आणि काही डाऊट्स असतील तर मला डाऊट ग्रुपवरती विचारा. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चर वी विल सॉल्व and see concepts and questions from standard 12 trigonometry. Chalo, all the best.